राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरा करण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब, माननीय नगरसेवक अनिल पाटणकर साहेब, नगरसेविका आशाताई मराठे, नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर, उपसंपादक शंकर कडव साहेब, चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत, अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष संजय कांबळे, 153 शाखाध्यक्ष उमेश करकरे, काँग्रेसचे नेते राजेंद्र नगराळे, भाजपचे अध्यक्ष बाळा देसाई, मनसेचे शाखाध्यक्ष रोहिदास जाधव, खरेताई, पानसरेताई, महाडिकताई, योगिताताई, माजी पोलीस अधिकारी शिवाजी चव्हाण, ॲडव्होकेट विनोद गुप्ता पांडेसाहेब, प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे, जगदीश दहिया, मुंबई सचिव अजय काळेल, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रवीण घाडगे, तालुका सरचिटणीस शिवाजी पवार, उपाध्यक्ष दीपक बागुल, तालुका सचिव संदीप आडावे, सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत, उपाध्यक्ष रत्नप्रभा मेजारे, सायली पेडणेकर, लता कोकाटे, गीता कदम, वनिता शिवलकर, प्रियंका दिघे, युवकांचे अध्यक्ष संजय कोळी, रामचंद्र मिस्त्री, संजय प्रजापती, योग सिंग सिद्धेश ठाकूर, अनिता बागुल, रोहिणी बचत गट अध्यक्ष रोहिणी पवार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय। त्यानंतर प्रश्न असा आहे की या ठिकाणी निवडून आलेल्या नगरसेविका श्रीमती मीनाक्षीताई पाटणकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष दीपकजी सावंत यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नाने त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा शिवजयंतीचा आणि डॉक्टर बाबासाहेब जयंतीचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो। हे दोन्ही युगप्रवर्तक महापुरुष की ज्या महापुरुषांनी आपल्यासमोर अत्यंत प्रेरणादायक विचार ठेवलेले आहेत आणि ते कृतीतून विचार ठेवलेले आहेत, तर त्यांच्या या प्रेरणेच्या माध्यमातून पुढील कालखंड आम्ही कशाप्रकारे काढायचा हे या जयंती दिनानिमित्त आम्ही पाहत असतो। आज छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन, तो कनिष्ठ जातीचा असेल, वरिष्ठ असेल, जो कोण असेल, त्यांनी 18 पगड जातीचे लोक बरोबर घेतली आणि सर्वांमध्ये समता निर्माण करण्याचं काम केलं, बंधुभाव निर्माण करण्याचं काम केलं आणि स्वातंत्र्य तर त्यांनी घेतलं। देश स्वतंत्र केला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ही सर्व शिवरायांची तत्त्व जी होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अंतर्भूत करून शिवरायांचा विचार हा जनमनामध्ये पेरला। या विचारातूनच आजपर्यंत ही भारत मायभूमी आपली जी आहे ती आज चालते आहे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये या विचारांना नख लावण्याचं काम, या विचारांची प्रतारणा करण्याचं काम काही लोक करतायत। हे धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करतायत, जातीजातीमध्ये विद्वेष फैलावण्याचं काम करतायत आणि हा या प्रांताचा, तो या प्रांताचा, हा अमुक धर्मीय, तो तमुक धर्मीय, अशा प्रकारचं भेदभाव निर्माण करण्याचं एक कट कारस्थान या देशामध्ये चाललेलं आहे। हे हाणून पाडावं या दृष्टिकोनातून शिवरायांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही प्रेरणा घेत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला मौल्यवान स्वरूपामध्ये दिलेले आहेत तिचं पालन करणं हे आमचं सर्वांचं एक कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्य भावनेतून अशा प्रकारच्या जयंती आम्ही साजरा करत असतो। शिवजयंतीनिमित्त जे माझे चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत, ते अविरतपणे प्रयत्न करतात आणि हा कार्यक्रम अत्यंत भव्यदिव्य प्रमाणामध्ये साजरे करतात। त्या माझ्या सर्व सहकारी मित्रांना, सर्व सहकारी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेली जनता आणि सर्वच आपण सर्वांना माझ्या तर्फे, पक्षातर्फे मी अत्यंत अंतःकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब, त्यांच्या महाराष्ट्रात आम्ही गेले 25 वर्ष संयुक्त जयंती आम्ही करत आहोत। शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही गेले 25 वर्ष आम्ही साजरा करत आहोत। त्या कार्यक्रमात आम्ही पेन्शन योजना वाटप, तसंच पैठणी साडीचं लकी ड्रॉ, अशा भरपूर स्कीम आम्ही ह्या शिवजयंती आणि संयुक्त जयंतीनिमित्त आम्ही घेतो आणि असेच आम्ही कार्यक्रम
नेहमी घेत राहू. आज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आज आपण इथे साजरा करीत आहोत. आपले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक सावंतजी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संयुक्त आज इथे जयंती साजरी केलेली आहे आणि त्यानिमित्ताने विभागातील सिनियर सिटीजन असतील त्यांना ज्येष्ठ नागरिक पेन्शन बुकचं त्यांनी वाटप केलेलं आहे. त्यांनी असंच दरवर्षी ते कार्यक्रम करत असतात, आम्हाला बोलवत असतात. त्यांची ही कामाची पद्धत आहे, खूप म्हणजे तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहोचतात. खरंच आमच्याकडून पाटणकर कुटुंबियाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला विभाग 153 आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपक सावंत यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते दरवेळेला इतके सुंदर कार्यक्रम घेतात की महिलांना जे जे गरजेचे आणि खास करून गरीब महिलांसाठी की त्यांची पेन्शन योजना असो, विधवा महिलेची योजना असो किंवा रेशन कार्डच्या अगदी छोट्यातली छोटी कामं दीपक सावंत दरवेळेला आपल्या घाटल्यातल्या महिलांसाठी करत असतात आणि त्यांच्या उपक्रमातून सगळ्या महिलांना एवढा फायदा होत असतो की आज तुम्ही बघू शकता की इथे हळदी कुंकू आणि सगळे कार्यक्रम त्यांनी एकत्र घेतलेले. आज खरं तर बघायला गेलं तर शिवाजी महाराज जयंती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा महिलांसाठी खूप उत्तम कार्यक्रम आहे आणि असेच ते दरवर्षी कार्यक्रम घेत राहो अशी आमची इच्छा आहे. आज आमच्या चेंबूर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेंबूरचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दीपक सावंत यांच्या नियोजनाखाली प्रत्येक वर्षी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव आम्ही साजरा केला जातो. प्रत्येक वेळोवेळी काही ना काही आज महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम अगदी जल्लोषात चालू आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब, समाजसेविका वंदना सावंत, सर्व महिलाच्या पदाधिकारी सर्वांच्या वतीनं प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन वाटप, आज वाटपाचा 1500 रुपये, विधवा महिलांना 1500 रुपये, अपंगांना 2500 रुपयाची पेन्शन आज दीपक सावंत साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नेते रवींद्रजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून त्यांना पेन्शन शासनाची पेन्शन चालू केलेली आहे. आणि खरोखरच आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण अगदी जोशात सगळीकडे आज जयंती अगदी जोरात चालू आहे आणि हे खरोखरच आमच्या चेंबूरवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या शिवजयंतीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वार्डाध्यक्ष माधव शिंदे माझ्या वतीनं खरोखरच हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.